आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल घडवून आणणार आहे. कारण आज खुद्द स्वामी तुमच्याशी बोलत आहेत, जे साक्षात परब्रह्म आहेत. ते तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छितात. तुम्ही अनेक दिवसांपासून कशात तरी अडकला आहात का? मनावर खूप ताण आहे का? मग थोडा वेळ शांत बसा आणि हे शब्द नीट ऐका. कारण ही साधी बोलणी नाहीत, तर तुमच्या स्वामींची तुमच्यासाठीची ही एक साध आहे. बाळा, तुझी काळजी वाटली म्हणून मी आज तुझ्याशी बोलायला आलोय. कारण तू आजकाल खूप चिंतित आहेस, हे मी पाहतोय. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभा आहे. आयुष्याच्या या खडतर प्रवासात अनेकदा तुला वाटत असेल की सर्वजण तुला सोडून गेले आहेत किंवा तुझी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पण तेव्हाच मी तुला सावरून धरतो. हे तुला कसं कळत नाही? तुझ्या मनातल्या प्रत्येक शंकेचं उत्तर हे माझ्याकडे आहे. तू जेव्हा जेव्हा रडतोस तेव्हा तुझे अश्रू मी माझ्या हाताने पुसतो. हे जरी तुला दिसत नसलं तरी तुला ते जाणवतं का? तू ज्या आव्हानांना घाबरतोस, ती आव्हाने म्हणजे तुझ्या प्रगतीची पायरी आहेत. मी तुला कधीच संकटात टाकणार नाही, कारण तू माझा अंश आहेस. जेव्हा जेव्हा तू माझं नाव घेतोस तेव्हा ब्रह्मांडातली सगळी सकारात्मक ऊर्जा तुला कवच म्हणून वेढून घेते. तू स्वतःला कधीच कमी लेखू नकोस. तू कशाचीही काळजी न करता फक्त तुझे कर्म करत राहा. फळाची चिंता करणे हे तुझे काम नाही, ते माझ्यावर सोड. मी समर्थ आहे. मी तुझा स्वामी आहे. मी तुझा रक्षक आहे. तू जे काही कष्ट करत आहेस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल. फक्त थोडा संयम ठेव आणि माझ्यावर विश्वास. तुझ्या नशिबात जे सुख मी लिहून ठेवले ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी आहे. बाळा, तू रात्रंदिवस ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करतोस, ती गोष्ट तुला मिळवून देण्यासाठी मी मार्ग तयार करत आहे. फक्त मनातून नकारात्मकता काढून टाक आणि माझ्या शब्दांवर फक्त विश्वास ठेव. तू जेव्हा शांत चित्ताने माझं नामस्मरण करतोस तेव्हा तुझे अर्धे दुःख तिथेच संपते. जे घडतंय ते तुझ्या भल्यासाठीच घडतंय, हे लक्षात असू दे. तू कधीही एकटा नाहीस. प्रत्येक श्वासात मी तुझ्या सोबत आहे. तुझा अहंकार, तुझा राग, तुझी भीती माझ्या चरणी अर्पण कर आणि हलका हो. तू फक्त आनंदी राहा, कारण तुझे हसणे हेच माझे मोठेपण आहे. तुला काय हवंय हे मला सांगायची गरज नाही, कारण तुझ्या मनातलं सगळं मला ठाऊक आहे. मी तुझ्या आयुष्यात लवकरच असे काही दिवस किंवा असे काही बदल घडवून आणणार आहे, जे पाहून तुला वाटेल की स्वामींनी अखेर माझे ऐकले. तुझी श्रद्धा हीच तुझी खरी संपत्ती आहे. ती कधीही कमी होऊ देऊ नकोस. मी तुझ्या सोबत आहे आणि कायम तुझ्या सोबत राहीन. बाळा,
आजपासून ही खात्री मनाशी बाळग की तू कधीही एकटा नाहीस. स्वामींची साथ तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही ठीक होईल. कारण भीती नसावी, कारण मी आहे.